हं. तर इथं आपण असं कदाचित म्हणू शकतो, की मला काही ऐकू येत नाहीये. मी माझ्या हायर सेल्फशी जोडलेली नाहीये. हा आपला एक विचार येऊ शकतो ना, की मला कसं समजणार, की मला काहीतरी मिळतंय? मला कसं समजणार, की हा माझ्या हायर सेल्फचा आवाज आहे? तिथं बाबाजी असं म्हणतायत, जेव्हा आपल्याला असं वाटेल ना, त्याच वेळेस आतून एक फीलिंग येईल, मी आहे. मी तर आहे तुझ्यासोबत. हा सुद्धा एक तो विचार येईल. तर तो इथे लिहिलाय बघा. तोच तुमचा उच्च स्व आहे. म्हणजे आपल्याला जरी पंचेंद्रियांनी आपण विचार करतोय, आपल्याला आपलं लिमिटेड अस्तित्व दिसते. आपल्याला वाटतंय, की माझ्यासोबत असं काही घडत नाहीये, जे विपुला ह्या युनिफेडच्या दरम्यान अनुभव सांगतीये सगळ्यांना किंवा आपले सगळे मास्टर्स सांगतात, तर माझ्या बाबतीत असं काही होत नाहीये. मला काही आवाज येत नाहीये, मला काही नाव मिळत नाही, मला काही संकेत मिळत नाही. असं जर तुम्हाला वाटत असेल, तर इथं बाबाजी क्लिअरली त्या सगळ्यांना असं सांगतायत, की तुमच्या मनात तो विचार येईल, पण त्यावेळेसच तुमचा उच्च स्व तुम्हाला म्हणेल, "मी तर आहे तुझ्या आतमध्ये." आणि त्याच्या पुढचं वाक्य बघा, "केवळ एक बेशुद्ध व्यक्तीच हे करू शकणार नाही आणि तुम्ही बेशुद्ध नाही आहात. अनकॉन्शियस असणारी म्हणजे ज्याला शुद्ध हरपली ज्याची, त्या व्यक्तीलाच हे असं म्हणू शकेल तो, की नाही माझ्यासोबत हे घडत नाही." म्हणजे तो जर असं म्हणला, बेशुद्ध असणार व्यक्ती, तर आपण कदाचित ठीक आहे समजू शकतो. पण जे आपल्यासारखे आहेत जागृत मनाने आणि जे हे सगळं ज्ञान घेत आहेत, त्या सगळ्यांना ते सगळे असं कधीच म्हणू शकणार नाहीत, की मला काही मिळत नाही. कारण आपल्या सगळ्यांना काही ना काहीतरी आतमध्ये मेसेजेस येतात. म्हणून आपण इथपर्यंत युनिफाईड पर्यंत पोहोचलेलो आहोत. आपण ह्या साधने मार्गामध्ये आहोत. आणि जे काही आपल्या आयुष्यात करत आहोत, ते त्याच्या गाईडन्सनी जे काही आपल्या हिताचं आहे, जे काही अनुभव आपण घेतोय, हे सगळं आपल्या हायर सेल्फच्या गाईडन्सनी घेतोय. फक्त आता आपल्याला त्या गोष्टी कळल्यात. अनेक अनिमंत्रित प्रभावांनी आपल्यावर अटॅक केला. आपल्याकडनं तेही सगळं घडलेलं आहे. पण हरकत नाही. तो एक अनुभव म्हणून आतापर्यंत आपण बघितला. इथल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपण आता जागृत झालोय. जागे झालोत आपण. आणि आता आपल्याला समजतंय कुठला विचार माझा नाहीये, कुठला विचार माझा हायर सेल्फ देतोय. हा फरक आता आपल्याला कळतोय. ठीक आहे? तर समोरासमोर सरळ-सरळ ध्यानाला बसल्यानंतर दिवसभर आपल्याला असं वाटेल ज्या क्षणी, की मला काही मिळत नाही, मला काही समजत नाही, मला कुठले संकेत, त्यावेळेस हे वाक्य लक्षात ठेवा बाबाजींचं, की तुम्ही बेशुद्ध नाही आहात. प्रत्येकामध्ये तो उच्च स्व आहे, जो त्यांना त्याची जाणीव करून देतोय. कदाचित आपण ते अजून समजून घेण्याच्या त्या स्थितीपर्यंत नाही आहोत. म्हणून थोडंसं आपल्याला त्या गोष्टी वाटतात. पण ते सत्य नाहीये. एवढं लक्षात ठेवायचं. हां. हां, चैत्राली. इथून वाच आता. या आठवड्यापासून प्लीज हां. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या उच्च आत्म्याकडून फक्त सामान्य सत्याची विधाने प्राप्त होतील. ही सार्वत्रिक सत्याची विधाने असतील, जी कोणत्याही वेळी किंवा ठिकाणी सर्वांसाठी लागू होतील. परंतु ही सत्य अशी असतील, जी तुम्हाला आत्ता जाणून घेणे आणि वापरणे आवश्यक आहे. कारण तुमचा उच्च स्व तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला हे सार्वत्रिक नियम शिकवतो, जेणेकरून तुम्ही त्यांचा तुमचा आनंद आणि समृद्धीसाठी वापर करू शकता. हं, याचा अर्थ असा, की या आठवड्यात तुम्हाला कोणतीही भविष्यवाणी मिळणार नाही. कोणतीही दुर्दैवी किंवा दुःखद बातमी मिळणार नाही. शेअर बाजारावर कोणतेही संकेत मिळणार नाहीत आणि घटस्फोट किंवा लग्नाचा प्रस्ताव किंवा नोकरी हं. स्क्रोल करते पुढे. नोकरी सोडण्याची कोणतीही दिशा मिळणार नाही. जर तुम्हाला असे विचार येत असतील, तर ते तुमच्या उच्च आत्म्याचे नाहीत. ते विचार केवळ पार्श्वभूमीवरचा आवाज आहे. या आठवड्याच्या सरावाचा महत्त्वाचा भाग म्हणजे विचारांच्या त्या चॅनलला तुमच्या उच्च आत्म्यापासून वेगळे करणे हा आहे. म्हणूनच चॅनलवर सत्याची फक्त सामान्य विधाने असतील. अशा प्रकारे तुम्ही स्टेशन ओळखू शकाल. अधिक विशिष्ट मार्गदर्शनासाठी पूर्ण आयुष्य शिल्लक आहे, परंतु ते या आठवड्यात येणार नाही. आपल्या उच्च आत्म्याशी संवाद तोपर्यंत सुरू ठेवा, जोपर्यंत ते सुरू ठेवण्यास सोयीस्कर वाटत असेल. प्रत्येक दिवसाच्या कालावधीसाठी 15 मिनिटे पुरेशी असावीत. आपण ते पूर्ण केल्यावर आपल्या उच्च आत्म्याचे आभार माना. मग तुमची आभा तुमच्या उच्च स्वशिवाय इतर सर्वांसाठी बंद करा. प्रत्येक शांत कालावधीनंतर सर्व अनिमंत्रित प्रभावांविरुद्ध तुमची आभा बंद करणे महत्वाचे आहे.
ओके. तर मास्टर्स, आता आपण आपल्या आयुष्यामध्ये ना खूप छान अशा टप्प्यावर आलो. आपल्या आयुष्यातले अनेक निर्णय घेताना आपल्याला खूप कन्फ्युजनचा सामना करावा लागला है ना. खूप विचार करत बसायचो आपण, खूप जणांची मदत घ्यायचो. पण ह्या आठवड्यापासून म्हणू शकतो आपण की आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन वळण यायला सुरुवात होईल. आता ह्याला प्रॅक्टिकल गाईड का म्हणलंय, जे रॉजर लॅनफियर जे सर आहेत, ज्यांनी हे पुस्तक महाअवतार बाबाजींकडनं 10 वर्ष चॅनल केलेलं पुस्तक आहे. तर त्यांनी त्यामध्ये या धड्याच्या सुरुवातीलाच सांगितलंय की ह्या धड्यातला प्रत्येक दिलेला सराव तो त्यांनी स्वतःच्या आयुष्यात वापरून बघितलाय. ही सगळी सत्य जी त्यांनी इथं लिहिलेलं आहे, हे जे आत्मज्ञान आहे, हे खरं तर हे ज्ञान तुम्ही इतर ग्रंथांसारखं नाहीये की जिथं फक्त सांगितलंय आत्मा हे ते नाही. इथं आपण ट्राय अँड टेस्ट, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, हे जे आहे ना, त्याप्रमाणे आपण हे सगळं आपल्या आयुष्यात वापरून बघणार आहेत आणि त्याचे अनुभव येणार आहेत आपल्याला. आणि जितकं आपण हे सत्य आहे म्हणून मानतो आणि ते सगळं आपण सुरुवात करतो ना, प्रॅक्टिकली तुम्हाला त्याचे अनुभव आता यायला लागतील. म्हणून याला प्रॅक्टिकल गाईड असं म्हणलेलं आहे. व्यावहारिक मार्गदर्शन करणारा एक प्रॅक्टिकल गाईड, संसारामध्ये उपयोगी पडणारा एक प्रॅक्टिकल गाईड. आपल्याला सांगणारी अनेक लोक असतात, पण प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात ते कसं वापरायचं हे माहित नसतं आपल्याला. पण हे पुस्तक युनिफाईड, हे जे गाईड आहे, हे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ही सत्य आता कशी उतरवायची, आयुष्यात बदल कसे घडवायचे, हे शिकवणार आहे आपल्याला. हे त्यातली पहिली सुरुवात ऑलरेडी झालेली. युनिफाईड मध्ये आपण उच्च आत्मा, त्यांची नावं किंवा हे संकेत किंवा आभा आभा लॉक करणं, स्वच्छ करणं, हीच खूप महत्वाची स्टेप आहे. त्यानंतर आता आपण पुढे पुढे चाललोय. आता आपण ऍक्च्युअल गाईड संदेश घ्यायला, प्राप्त करायला सुरुवात करणार आहोत चौथ्या धड्यामध्ये. इथं जसं त्यांनी दिलंय की तुम्हाला या आठवड्यामध्ये तुमच्या उच्च आत्म्याकडून फक्त सामान्य सत्याची विधाने प्राप्त होतील. आता ही सामान्य सत्य म्हणजे सार्वत्रिक सत्य, वैश्विक सत्य, अशी विधानं आता तुम्हाला मिळतील. ते कसं काय ते पण सांगते, जी कोणत्याही वेळी आणि ठिकाणी सर्वांसाठी लागू होतील. हा म्हणजे टाइम आणि स्पेस ह्याच्या बियॉन्ड अमेरिकेत सुद्धा सूर्य उगवतो. ठीक आहे. त्याच्यासाठी काही अमेरिका हे स्थान महत्वाचं आहे का, की ते स्थान पृथ्वीच्या बाहेर आहे. जे काही एका देशाला लागू आहे, जे होतं विश्वाच्या मध्ये घडामोडी, जी सत्य ती सगळीकडे लागू आहे. युरोप असेल, अमेरिका असेल, भारत असेल, अगदी त्याप्रमाणे इथं दिलेलं आहे की वेळ आणि ठिकाण ह्याच्या बियॉन्ड ही सगळी सत्य लागू असतील. परंतु ही सत्य अशी असतील जी तुम्हाला आत्ता जाणून घेणं आणि वापरणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आमच्याच एका एका मास्टरला असं आलं होतं विधान, तुझ्या आयुष्यात सुख आणण्यासाठी, तुझ्या आयुष्यात सुख आणण्यासाठी केवळ तू पुरेशी आहेस. म्हणजे स्वतः तू पुरेशी आहेस. तुला दुसऱ्या सुखाची गरज नाही, अशा पद्धतीचं ते वाक्य होतं. आता हे वाक्य त्या मास्टरलाच उपयोगी आहे का आपल्या सगळ्यांना उपयोगी? वैश्विक स्तरावर जर बघितलं तर आपण दुसऱ्यावर आपल्या आनंदासाठी डिपेंडंट असतो. पण आपल्याला काय सांगितलं जातं की आपला आनंद आतमध्ये शोधा. म्हणजे तुम्ही आनंद स्वतःला देण्यासाठी आपण स्वतः देखील स्वतःला तो आनंद देऊ शकतो कुठल्याही मार्गाने. काही जणांना ध्यानात आनंद मिळतो, काही जणांना कुठल्या दुसऱ्या गोष्टीत मिळतो. अशा प्रत्येकाचे जे काही आहेत ते, म्हणजे एक सर्वसाधारणपणे जर बघितलं तर तुम्ही त्या सुखाची अपेक्षा बाहेर करू नका. ह्या पद्धतीचं ते सत्य त्या मास्टरला आलं होतं. अशाच पद्धतीचं सत्य आपल्याला मिळेल की जे आपल्या आयुष्यात आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून एक वैश्विक सत्य आपल्याला बोललं जाईल. आणि ते सत्य इथं दिलंय का पुढे? हा, कारण तुमचा उच्च स्व तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला हे सार्वत्रिक नियम शिकवतो, जेणेकरून तुम्ही त्यांचा आनंद आणि समृद्धीसाठी वापर करू शकता. जर प्रफुल्ल आहे का आपल्या आत्ता आपल्यासोबत? प्रफुल्ल, तू आहेस का? आज नेमका तो नाहीये. ठीक आहे. तर त्याच्याकडनं मी हे सत्य ऐकलं होतं. जेव्हा तो ऑफिसमधून घरी येत होता, तेव्हा त्याला तो एक असा आतून थॉट आला होता, एक फिलिंग आली होती, जी त्यांनी मला त्या दिवशी शेअर केली होती. तर मी जरूर त्याला उद्या आपल्या ह्याच्यात बोलवून ते सांगायला सांगेन सगळ्यांना, की त्याला काय काय सत्य अशी ऐकायला मिळाली, की जी त्याच्या आयुष्यात त्या परिस्थितीला रिलेट करत होती. मी एका निराशेमध्ये आहे, माझ्या ऑफिसमध्ये माझं प्रमोशन होत नाहीये, समजा उदाहरण देते. मी जेव्हा शांत वेळेत घरी निघाले,
मी ट्रेनमध्ये, मी बसमध्ये किंवा मी घरी आल्यावर ध्यानाला बसली. हे जे सत्य आहे ते कुठल्याही क्षणी आपल्याला येऊ शकतं बरं का. त्याच्यासाठी तुम्हाला तुम्ही ध्यानच करताना असं नाही. तुम्हाला ते कधीही सत्य तुम्हाला असा एक थॉट येईल, एक विचार येईल तुमच्या मनामध्ये अचानकच, जेव्हा तुम्ही थोडं शांत स्थितीमध्ये असाल. हे सत्य असं असेल की अं, खरा आनंद आत आहे. हं? किंवा अं, तू संपूर्ण आहेस, तू परिपूर्ण आहेस. हा, अशा प्रकारचं जे तुम्हाला मोटिवेशन देणार किंवा ते तुमच्याबद्दल एक सत्य सांगणार आहे. आपल्याला आपण कदाचित त्यावेळी हरलेलो वाटू, कमी वाटू, स्वतःला आपण कमी लेखत असू, किंवा आपण एखाद्या दुसऱ्या माणसाबद्दल पण द्वेष करत असू, दुसऱ्या माणसाबद्दल आपण असा चुकीचा विचार करत असू. पण खरं तर तो व्यक्ती तितका वाईट नसेल जितका आपल्याला, किंवा परिस्थिती पण तितकी वाईट नसेल. अशा वेळी ही विधानं त्याला अनुसरून येतात की दृष्टी तशी सृष्टी. राईट. तू विचार बदल, आयुष्य बदलेल. तुझे विचार तुझी रियालिटी बनवतात. हे जे आपण ऐकतो ना, सुविचार, जे सुविचार पूर्ण विश्वामध्ये कुठेही गेलात तरी ते खरेत. किंवा असं असेल की विद्या विनयेन शोभते. हे आपलं एक वाक्य, सुविचार आपण लिहायचो बोर्डावर. हा, विद्या विनयेन शोभते. जेव्हा जेव्हा माझ्या मनामध्ये अहंकार येईल आणि मी कुणाला तरी कमी लेखायचा प्रयत्न करते आणि मी श्रेष्ठ, माझी विद्या श्रेष्ठ, मी जे सांगते तेच बरोबर, समजते तुम्हाला. आता ह्या विचारामध्ये काय होतं, अं, न कळत ती व्यक्ती बरोबर असेलही, पण न कळत काय होतं, दुसऱ्या माणसांना ना आपण कमी लेखतो किंवा त्यांचं ज्ञान कमी म्हणतो. त्यावेळी आपण खरं तर काय होत असतो, आपण त्यांच्यापासून वेगळे आहोत. हा भाव वाढला आपल्यामध्ये, कंपॅरिझन आलं, तुलना जिथं येते तिथं काय होतं की मी वेगळी, तो वेगळा आहे. पण युनिफाईड मध्ये आपण काय शिकतोय, आपला हायर सेल्फ आपल्याला काय शिकवतोय, की तू जशी ईश्वरी प्रतिमेत बनली, तो व्यक्ती पण बनलाय, ती बाई पण बनली जिच्याबद्दल आपण असं बोलतो. हे आपल्याला शिकवलं जातंय सत्य बाबाजींकडनं. मग ज्यावेळी माझ्या मनात असा भाव येईल की मी म्हणते तेच बरोबर आहे, हे माझं शिकवलेलंच करेक्ट आहे, आपण सहज म्हणून येणं बरोबर आहे, पण कुठंतरी ते जाणून बुजून कमी लेखणं, द्वेष करणं, ह्या जर भावना त्याच्यामध्ये असतील, तर हायर सेल्फ, आपला उच्च स्व, आपल्याला त्यावेळी आठवण करून देतो की तुझ्याकडे विद्या भरपूर आहे ना, पण विनय पण ठेव, नम्रता पण ठेव तुझ्याजवळ. म्हणजेच त्यावेळी तुझे जे गुण आहेत त्याला जास्त अजून तुला त्याचा आनंद घेता येईल. ह्या प्रकारे तो आपल्याला ते सत्य विधान देईल आणि ते येतं. ते तुम्हाला आतून तो विचार येईल. किंवा मी जसं म्हटलं ना, कुठल्या तरी संतांची वाणी, जसं आता आपण हरिपाठातलं वाक्य बघितलं, जीव शिव वगैरे जे असं दिलंय, किंवा हरिवैकुंठ आहे वगैरे, असं काहीतरी वाक्य तुम्हाला तुमच्या हृदयात तुम्हाला फील होईल ते वाक्य, किंवा तुम्ही असं कुठून तरी तुमच्यापर्यंत येईल. हे असे सत्य विधान की जे विश्वात सत्य आहेत. आता पुढे जसं लिहिलं ना, याचा अर्थ असा की आठवड्यात तुम्हाला कोणतीही भविष्यवाणी मिळणार नाही, कोणतीही दुर्दैवी बातमी मिळणार नाही, किंवा शेअर बाजारावर संकेत, घटस्फोट, लग्नाचा किंवा नोकरीचा प्रस्ताव, हे विचार तुमचे येत असतील तुम्हाला, तर ते तुमच्या उच्च आत्म्याचे नाहीत, ते केवळ पार्श्वभूमीचा आवाज आहे. आता हे म्हणण्यामागं कारण काय, जेव्हा आपण ध्यान लावतो आणि आपण जेव्हा त्याला हे हायर सेल्फ माझ्यासाठी तू एक वैश्विक सत्य जे माझ्यासाठी आता उपयोगाचं आहे ते तू मला दे, असं ज्या क्षणी आपण म्हणतो, कदाचित आपल्याला असं वाटेल की पुढच्या आठवड्यामध्ये ना असं होणार आहे, शेअर मार्केट घसरणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे, असा विचार येईल तुमच्या डोक्यात. पण तो विचार म्हणजे आपल्या हायर सेल्फचा नाही, हे बाबाजी इथे क्लिअर करतात. कारण वैश्विक सत्य म्हणजे हे जे छोटे छोटे छोट्या घटना असतात आयुष्यात, पुढे काय होणार आहे भविष्य, ते नाहीये. त्यामुळे असा विचार आला तर बाबाजी आत्ताच सांगतात की ते तुमचं केवळ म्हणजे कुजबुजणारे विचार आहेत, तुमच्या मनाने क्रिएट केलेले किंवा बाहेरून आले असे विचार आहेत. ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. आपल्याला वैश्विक सत्य आपल्या परिस्थितीनुसार मिळणार आहे. आणि हे जे सगळं आहे ना, की आपण ज्याला इंट्युशन म्हणू, अरे मला हे, ते इंट्युशन नाहीये, ते विचार म्हणजे केवळ तुमचं जे ज्ञान आहे ना, आतून जे काही आपण वाचतो ऐकतो त्यातून तयार झालेला विचार आहे. आणि आपण आपल्याला असं वाटतं अरे मला पुढे काय होणार आहे कळलं, किंवा मला हे एक समजलं, हा एक विचार आला, ते विचार केवळ पार्श्वभूमीचे. ह्या आठवड्यामध्ये आपल्याला केवळ असे विचार येणार ध्यानाला बसल्यानंतर की जे आपल्या ह्या आत्ता आहे त्या परिस्थितीला मदत करतील. आणि तो एखादा सुविचार असतो, एखादा वैश्विक सत्याच्या रूपाने आपल्या समोर येणार. हं.
या आठवड्याच्या सरावाचा महत्वाचा भाग म्हणजे विचारांच्या त्या चॅनलला तुमच्या उच्च आत्म्यापासून वेगळं करणं. म्हणून चॅनलवर सत्याची फक्त सामान्य विधाने असतील, अशा प्रकारे तुम्ही स्टेशन ओळखू शकाल. अधिक विशिष्ट मार्गदर्शनासाठी पूर्ण आयुष्य शिल्लक आहे, परंतु या आठवड्यात ते येणार नाही. हे जे सगळे विचार आहेत ना, की मला निर्णय घ्यायचा किंवा भविष्यवाणी, बाबाजी म्हणतात एकदा तुम्ही हायर सेल्फशी जोडले गेलात आणि ते होतंय पुढे आठवड्यांमध्ये, पुढच्या धड्यांमध्ये आपल्याला तशा गोष्टी समजतील बऱ्यापैकी, की म्हणजे जे आपण प्रश्न टाकू त्यावर आपल्याला उत्तर मिळतील. तर त्यासाठी बाबाजी म्हणतात पूर्ण आयुष्य तुम्हाला शिल्लक आहे. ते तुम्हाला पुढे घडत जाईल. एकदा तुम्ही तुमच्या उच्च आत्म्याबरोबर कनेक्ट करायला लागाल, की ह्या गोष्टी तुमच्याबरोबर इझीमध्ये होतील. पण ह्या आठवड्यात मात्र आपला सराव काय आहे बघा. आपला सराव हा आहे, इतर कुजबुजणारे विचार. खूप महत्वाचं आहे बरं का, हे लक्षात घ्या. हे खूप महत्वाचं आहे. मी सांगते आत्ता ते वाक्य. इतर कुजबुजणारे विचार आणि माझा हायर सेल्फचा आवाज, ह्या दोन्हीमध्ये फरक कसा करायचा हे आपण ह्या आठवड्यात शिकणार आहोत. ठीक आहे. ते जे स्टेशन बघितलं ना आपण, की कुठला स्टेशन माझा हायर सेल्फचा आणि कुठला स्टेशन नको त्या विचारांचा, ते आपण इथे शिकणार. का? त्या स्टेशनवरून जो विचार येतोय ना, की दृष्टी तशी सृष्टी. मी प्रत्येकाला नावं ठेवते. माझ्या आयुष्यात आता समजा अशी परिस्थिती, ज्याला बघल तेव्हा मी नावं ठेवते, ही बाई अशीच आहे, हा माणूस असंच आहे, हे असंच आहे, तसंच आहे. हा, माझा हायर सेल्फ मला सावध करतो. मी ध्यानाला बसले, त्याला माहितीये माझ्या बाबतीत असं घडायला लागलं. तो मला ध्यानामध्ये येऊन सांगतो की दृष्टी तशी सृष्टी. हे वाक्य जेव्हा मी ऐकते तेव्हा मला समजतं की ती फिलिंग काय आहे, तो कुठून येतोय आवाज. दृष्टी तशी सृष्टी, आणि तो कशा पद्धतीने किती स्ट्रॉंग येतो. मग मी पकडते, अच्छा, हा आवाज जिथून आलाय तो माझा हायर सेल्फ आहे, हे मला समजतं त्या स्टेशन. ते बरोबर समजतं. मी आता तुम्हाला काय सांगते ते तुम्हाला समजेल ते. मग तो विचार ज्यांनी माझ्या मनामध्ये दृष्टी तशी सृष्टी टाकलं हृदयामध्ये, तो विचार म्हणजे माझा हायर सेल्फ. कारण दृष्टी तशी सृष्टी हे सत्य तुम्ही अं, महाराष्ट्राबाहेर गेलात काय, भारताबाहेर गेलात काय, कुठेही गेला तरी ते सत्य सत्य आहे. असं वैश्विक सत्य. विद्या विनयनं शोभते, हे सगळीकडे गेलं तर सत्य आहे. असे जेव्हा विचार तुमच्या मनात येतील, तो आपला हायर सेल्फ. फरक समजला? ते चॅनल आपल्या हायर सेल्फचं झालं. तर आपल्या आठवड्यामध्ये, आपल्या सरावामध्ये आपल्याला अतिशय इंटरेस्टिंग अभ्यास आहे. हे लक्षात ठेवायच्या म्हणजे ना, थोडासा एक वेगळा अनुभव म्हणून बघा, एक प्रयोग म्हणून बघा. आपण आपल्या आयुष्यात खूप सुंदर एक्सपेरिमेंट करायला जाणार आहेत आता. आपल्याला आतून आवाज यायला लागणार आहे. इतके दिवस जे आपण दुसऱ्याकडनं आपले निर्णय घ्यायचो, आता आपलं आयुष्य बदलायला लागलंय. खूप मोठा आपल्या आयुष्यात हा बदल घडतोय, लक्षात ठेवा. तुम्हाला नाही समजत आहे की आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडतोय आता. आपण आपल्या आतले आवाज आता ऐकणार आहोत, जे चांगल्या चांगल्यांना नाही जमत. लोक किती वर्ष ध्यान करत बसतात त्याच्यासाठी, पण तरीही ते ह्या स्टेजला येऊ शकत नाहीत. इतका सुंदर आपल्याला हे अभ्यास दिलेला आहे की ह्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपला हायर सेल्फ बोलायला लागेल आपल्यातून. इतके आपण त्याच्याबरोबर एक होऊन जाणार आहेत. आणि मग जेव्हा माझ्या हृदयात तो आवाज येईल तेव्हा मला समजायला लागेल माझा हायर सेल्फ कशा पद्धतीने माझ्याशी बोलतो. त्याबद्दल बाबाजी इथं बोलतात की ह्या आठवड्याचा महत्वाचा भाग म्हणजे विचारांच्या त्या चॅनलला तुमच्या आत्म्यापासून वेगळं करणं. त्याला ते सगळे जे विचार आहेत ना बिनकामाचे, जे मागं कुजबुजतायत आपल्या पार्श्वभागावर म्हणले, त्यांना वेगळं काढा. मुगाची डाळ, उडदाची डाळ आपण निवडायला बसतो तर ते डाळी डाळी निवडतो, फिल्टर करतो सगळं. ह्या पद्धतीने आपला उच्च आत्मा, आपले बाकीचे विचार, हे आपण आता फरक करतोय. आणि त्यातलं जे महत्वाचं स्टेशन आहे आपल्या उच्च आत्म्याचं, ते आता आपण या आठवड्यात ओळखायला लागणार आहेत. आणि हे बाकीचं जे मार्गदर्शन आहे ना, की नोकरी आलीये मला, मी काय करू, किंवा लग्नाचा प्रस्ताव आलाय, किंवा मी शेअर मार्केटमध्ये, हे सगळे जे दिलेलं आहे ना, ह्याबद्दल बाबाजी आता काही बोलत नाही. ते म्हणतात की हे आपल्याला ह्या आठवड्यात काही मिळणार नाहीये. आत्ता आधी आपण चॅनल तर पकडू. आत्ता आधी आपल्याला समजू तर दे की माझा उच्च आत्मा माझ्याशी कसा बोलतो, आतून आवाज कसा येतो. मग हे सगळं जे मार्गदर्शन आहे ते घ्यायला आपल्याला पुढचे अनेक आठवडे, आयुष्य पडले, असं बाबाजी इथे सांगतायत. तर पहिलं काय ओळखायचं की माझा खरा मास्टर कोण आहे, माझा खरा आवाज कसा आहे, माझं खरं चॅनल कुठे. ते ओळखल्यानंतर
आपण आपल्या आयुष्यातले सगळे निर्णय आपल्या हायर सेल्फच्या मार्गे सहजपणे घ्यायला शिकतो. तर त्यासाठी हा सराव पक्का करा. इतका पक्का करा की तुम्हाला समजलं पाहिजे माझा हायर सेल्फचा आवाज कसा आहे, उच्च आत्मा माझ्याशी कसा बोलतो. हा ह्या पद्धतीने की आपण म्हणतो ना आपल्या आयुष्यात एक व्यक्ती अशी असते ना आपल्या आजूबाजूच्या परिवाराने की कोण आपलंय आणि कोण परक आहे हे कसं ओळखायचं. कोण माझ्या हिताचं सांगतंय आणि कोण फसवणार आहे हे आपण कसं ओळखतो आलेल्या अनुभवांवरनं. की एकदा आपण त्याच्याकडनं फसतो पण दुसऱ्यांदा आपण बरोबर तेच धरतो की नाही हा माणूस मला असं त्याचं जे सांगणं आहे त्या पद्धतीने आपण सगळं बघतो. त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे, त्याची बोलायचं हे कसं आहे, टोन कसं आहे, काय काय सगळं आपण बघतो सगळे. इथं आपल्याला सेम करायचंय. माझा हायर सेल्फ कोण आहे आणि बाकीचे विचार कोण आहे ह्यामध्ये आता फरक करायचा आहे. हा चैत्राली. अजून एक 10 मिनिटं घेऊ आपण आणि मग बास करू. बाकी आपण उद्या कंटिन्यू करू. एक मिनिट स्क्रीन स्क्रीन हलते. दिवसा तुम्हाला तुमच्या उच्च आवाज आवाज येतोय हे त्याच्यावरचा राहिलंय ना आपलं का नाही. नाही नाही सॉरी हा नाही त्याच्यावरचं बरोबर हा आहे. राईट राईट माझं एक्सप्लेन करायचं राहिलंय. हा हे हा जे आहे ना की आपल्या उच्च आत्म्याशी संवाद तोपर्यंत सुरू ठेवा जोपर्यंत तो सुरू ठेवण्यास सोयीस्कर वाटेल. आता हे वाक्य फार महत्वाचं आहे की आपण आपल्या उच्च आत्म्याशी बोलतोय. पण सोयीस्कर वाटेल म्हणजे काय तुम्हाला जोपर्यंत वाटतंय की आता मला बास वाटतंय. ते बास वाटणं जे आहे ना तिथपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोला. मग तुम्ही त्या दिवसाचा कालावधी तिथं थांबवा असं तिथं सांगेल. कुठेही जबरदस्ती करायचं नाही. मला नको वाटते आतून मला आता बास वाटते पण उगाच मी ताणून बसली त्या सरावामध्ये असं करू नका. आपल्या आतून जे येतं त्याला ऐका. प्रत्येक दिवसाच्या कालावधीसाठी 15 मिनिटं बास आहे. बघा 15 मिनिटामध्ये आपण हे कालावधी हा अभ्यास आपला करू शकतो असं बाबाजी सांगतात. 15 मिनिटामध्ये आपण थोडं शांत झालो. एक 10 मिनिटं गेली 5 मिनिटं गेली की मग तुम्ही लगेच विचारायचं की माझ्यासाठी काय आता ते पुढे आहेच आहे. पण तो 15 मिनिटाचा कालावधी आपल्याला बास आहे. आपण ते पूर्ण केल्यावर आपल्या उच्च आत्म्याचे आभार माना. मग तुमची आभा स्वच्छ करा आणि लॉक करा. हे आपण जे करतोय आणि प्रत्येक कालावधीनंतर हा हे बघा की जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या उच्च आत्म्याबरोबर बसता दिवसभरामध्ये आता बघा अजून किती छान छान आपल्याला पुढे समजतंय. हे जेव्हा तुम्ही बोलताय की मला तू एक वैश्विक सत्य सांग आपला सराव झाला 15 मिनिटाचा. संपल्यानंतर पुन्हा आपली आभा बंद करायची. सुरुवातीला करायची आभा स्वच्छ आणि लॉक करायची. आपलं अभ्यास पूर्ण करायचा. झाल्यानंतर सुद्धा पुन्हा बंद करायची. कारण जे आपलं सराव संपलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे सत्य मिळालं तो विचार आपल्या मनात आला. मग आपण अवेअर नसतो आपल्या विचारांच्या बाबतीत त्यावेळी अनेक विचार आपल्या आभामध्ये येऊ शकतात. पण जेव्हा मी परत लॉक करते म्हणते ना तेव्हा मी पुन्हा अवेअर होते आणि माझ्या आभामध्ये अनिमंत्रित प्रभाव येऊ शकत नाहीत. नाहीतर जे सत्य विधान आलेलं आहे ना आपलं त्याला परत आपल्या मनात होईल अगं हे काही सत्य आहे का हे नाहीये. म्हणजे ते अनिमंत्रित प्रभाव जे आहेत ना चुकीचे विचार ते आपल्या आलेल्या सत्याला टच करायला प्रयत्न करतील आणि ते आपल्याला असं पुन्हा चलविचल होईल की अरे हे बरोबर होतं ना मला हेच मिळालं होतं ना हे करेक्ट आहे का म्हणजे असे डाऊट यायला लागतील आपल्याला. त्यामुळं आपला हा कालावधी झाला की लगेच आपली आभा स्वच्छ करायची लॉक करायची आणि हे प्रत्येक सरावानंतर करा. जेव्हा जेव्हा तुम्ही हृदयावर जाल ना ही प्रॅक्टिस नेहमीच करा. ध्यान झाल्यानंतर आपलं अनापानासाठी रेकी झाल्यानंतर तुम्ही लगेच तुमची आभा लॉक करा. जी एनर्जी तुम्ही मिळवली ना ती स्वतःजवळ ठेवा. आपली आभा बंद करून टाका. हा सराव असा आहे की नेहमीच वापरू शकतो. हा हा चैत्राली. दिवसा तुम्हाला तुमच्या उच्च आत्म्याकडून मिळालेल्या सत्य विधानांचा विचार करा. तुम्ही जे करत आहात जे काहीही असो ती विधाने कशी संबंधित आहेत याचा विचार करा. तुमच्या वृत्तीत काही बदल आवश्यक आहे का? तुमच्या कृतींमध्ये तुम्हाला आवश्यक असलेल्या कोणत्याही बदलांचा विचार करा. काही कारण नक्कीच आहे ज्यामुळे तुम्हाला हा संदेश आला. ते कारण काय असू शकते याचा विचार करा. या आठवड्यात जेव्हाही तुम्ही गर्दीत असाल किंवा कोणत्याही नकारात्मकतेच्या संपर्कात असाल तेव्हा तुमच्या उच्च स्वला सोडून इतर सर्वांसाठी तुमचे आभा बंद करणे सुरू केला. या व्यतिरिक्त
जर तुम्हाला वाटत असेल की तुमची सध्याची मनस्थिती, राग, भीती किंवा नकारात्मकतेचे कारण तुमच्या आभामध्ये असलेले कोणतेही अनिमंत्रित प्रभाव आहेत, तर मागच्या आठवड्यात लक्षात ठेवलेले शब्द वापरून तुम्ही तुमचे आभा हे स्वच्छ करा. तुम्हाला वाटू शकेल की जितकी तुम्ही कल्पना केली होती त्यापेक्षा कितीतरी जास्त तुम्हाला याची गरज आहे. जरी तुमच्याकडे इतर विचार असतील जे याचा विरोध करत असतील, तरीही तुमचा उच्च स्व तुम्हाला ते करणे आवश्यक आहे हा दृढ विचार देईल. हा चैत्राली, मी तुला इथं थांबवते कारण ना आता हो हो. हे जे आहे ना पुढचा पॅरेग्राफ हा आपल्याला ऑलरेडी सगळ्यांना माहिती, म्हणजे मला सगळ्यांचा वेळ अजून जास्त घ्यायचा नाही, 11:15 होत आहे. म्हणून मी फक्त हे शेवटचं जे एक पॅरेग्राफ आहे तो सांगते की दिवसा तुम्हाला तुमच्या उच्च आत्म्याकडनं मिळालेली जी सत्यविधान आहे ती लिहून ठेवा. पहिली तर गोष्ट, ह्या आठवड्यापासून आपल्याला अशी सत्यविधानं मिळणार आहे ती लिहून ठेवा. त्यांचा विचार करा की माझ्या आहे त्या परिस्थितीमध्ये ही सत्यविधानं मला कशा प्रकारे मदत करत आहे. आणि सुरुवातीला ना आपल्याला पटणार नाही, नाही मी अशी नाहीये, नाही नाही माझी काही चूक नाहीये, समोरच्याच माणसाची चूक आहे, असं होतं. पण तरीही या सत्यविधानांचा डीप वर विचार करा. ती तुमच्या आयुष्यामध्ये आता जोडलेली असतातच, त्याशिवाय ती सत्यविधानं तुमचा उच्च आत्मा देणार नाही. कुणी बाहेरचं व्यक्ती सांगितलं की आपण त्याला नाही 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 म्हणू शकतो, पण माझं मनच, माझं हृदयच मला जेव्हा सांगतंय तर मी जाणार कुणापाशी. करेक्ट आहे. हीच आपल्या विचारांमध्ये सुधारणा करण्याची बेस्ट वेळ आहे. आत्मपरीक्षण ह्यालाच म्हणतात, आत्मचिंतन ह्यालाच म्हणतात. पण ते आपल्याला फक्त ऐकलं होतं, आत्मचिंतन करा, परीक्षण करा. पण ते कसं करायचं ह्याचा सिस्टमॅटिक अभ्यासक्रम आपल्याकडे आत्ता हातात आलेला आहे. की जेव्हा ही विधानं तुमच्याकडे येतील, आपल्याला कुणी जेव्हा सांगतं ना, तेव्हा आपण पटकन ऍक्सेप्ट करण्याच्या मोडमध्ये नसतो. त्यावेळी आपल्याला बाबाजी हे सांगतात की जेव्हा तुमचीच आत्मा तुम्हाला सांगेल त्यावेळी तुम्हाला ते बघणं गरजेचं आहे ना की खरंच माझ्या आयुष्यात मी असं काही करते का. छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगते आणि मग आपण आजचा धडा थांबू. की मी जेव्हा युनिफाईडच्या ह्या मोडवर आले होते, या स्टेजला, तेव्हा एका दुसऱ्या धर्माच्या लोकांना मला ऍक्सेप्ट करणं फार अवघड चाललं होतं. हम्म? कुठेतरी त्या धर्माच्या लोकांबद्दल माझ्या मनात राग होता. घरातल्या शिकवणीमुळे असेल, कुठल्या त्यावेळेस टीव्हीवर चालणाऱ्या त्या न्यूजमुळे असेल, काय असेल ते असेल, तो एक होता, तो समुदायाबद्दल माझ्या मनात राग होता. ते थोडंसं पचायला थोडं जड चाललं होतं की आपण आणि ते एकच आहोत, त्यांच्यामध्ये पण तीच चेतना आहे, अशा पद्धतीने माझ्या मनात सुरू होतं. मला स्वप्न दाखवले गेले या दरम्यान. मला स्वप्न असं होतं की मी एका मंदिरात होते, महादेवाची पिंडीचं दर्शन घेत होते, माझ्या मागं माझ्याच घरातली फॅमिली मधली लोक लाईन लावून उभे होते, आम्ही सगळेजण. आणि त्याच वेळेस तिकडून कुठून तरी माझी एक वहिनी, चुलत वहिनी, त्याच मंदिरामध्ये, ते मंदिर असं होतं की जिथे सगळ्या महादेवाच्या पिंडी होत्या, सगळ्या, दुसरा दैवच नव्हता. ठीक आहे. तिकडून कोणीतरी हाक मारली आणि मला म्हणले, अरे इकडं महादेव आहे, तिथं कशाला उभे राहिलात, इथला महादेव खरा आहे. आणि आम्ही सगळे लाईन मधले थांबलेले लोक सगळे पळायला लागलो त्या लाईन मध्ये, आणि मी पण पळायला लागले त्याच्याबरोबर. आणि मी बघते तर तिथं पण महादेव आहे, पण तिथला महादेव खरा नाहीये, इथला महादेव खरा आहे, असं म्हणून आम्ही सगळे तिथून पळत येऊन ह्या लाईन मध्ये थांबलो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी हे विचार केला तेव्हा मला समजलं की मला काय दाखवलं गेलंय. शिव, आपण म्हणतो आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये ईश्वरी प्रतिमा आहे, आपण त्या ईश्वरी प्रतिमेत आहोत. मग हा महादेव, हा परमात्मा, हा ईश्वर एकाच ठिकाणी नाहीये, तो तिकडं पण आहे, इकडं पण आहे, इकडं पण आहे. आणि मी इथला महादेव सोडून तिथं पळते, आणि सगळीकडे तोच भरलेला चराचरात, हे मी विसरले. त्यामुळे मी भेद केला, तिथला महादेव वेगळा आणि तिथला महादेव वेगळा. समजतंय. म्हणजे मी ज्या धर्माच्या लोकांबद्दल मनामध्ये राग धरून होते, तिथं मला दाखवलं गेलं की सगळं एकच आहे. तू जरी त्या रूपाने वेगळं बघत असशील की हा महादेव खरा आणि तो महादेव, आणि त्यांची रूपं, त्यांचे सगळे विचार पद्धती, त्यांच्या विश्वास प्रणाली तुला वेगळ्या वाटत असतील, पण ते तुझ्या मनामध्ये, ते तू बदलायला हवंस. आणि तू सगळ्यांमध्येच मग परमात्मा बघायला शिकलं पाहिजे. तो एकच आहे. जरी ती महादेवाची पिंड ह्या देवळातली असेल, तिकडची असेल, एकच आहे, तत्व आहे. हे मला त्या स्वप्नातून दाखवलं गेलं. हा माझा अनुभव होता. तुम्हालाही आता ह्या आठवड्यामध्ये अशा अनेक तुमच्या विचारांच्या बाबतीत, परिस्थितीमध्ये जिथं तुमच्या मनामध्ये खोलवर काहीतरी आहे, म्हणजे तुम्हाला त्रास देते, ह्याबद्दल तुम्हाला असा संदेश मिळेल. सत्यविधान. हा शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला बाबाजींनी पुन्हा एकदा आठवण केली. मी त्याबद्दल जास्त बोलत नाही कारण वेळ आपला जास्त हे होतोय म्हणून. पण तिथं आपल्याला फक्त आपल्या जिथं कुठं जाल गर्दीच्या ठिकाणी आपली आभा स्वच्छ ठेवा, बंद करा.
आणि अनिमंत्रित प्रभावांना बाहेर काढा. त्यानंतर हा, जितकी तुम्हाला वाटते त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त गरज आहे आभा लॉक करायची, हे विसरू नका. हे कायम ठेवायचं. ट्रेनमध्ये जाताना, घरातनं बाहेर पडताना, घरात असताना आभा स्वच्छ करणे, पाठच करायचं, पाठच. अगदी तोंडपाठच झालं पाहिजे आपल्याला. हा, सोपे आहेत, 4-5 वाक्य आहेत, किती भर दिलाय त्याच्यावर. म्हणजे आभा ऑरा स्वच्छ करणं हे खूप महत्वाचं आहे. जरी तुमच्याकडे इतर विचार येतील, ते ह्याचा विरोध करत असतील, तरीही तुमचा उच्च स्व तुम्हाला सारखं सांगेल, तुमची आभा स्वच्छ कर, आभा लॉक कर, आभा लॉक कर. ठीक आहे. म्हणजे दुसरे विचार काय म्हणतील, एवढं काय होणार आहे, असं काय फार मोठं होणार आहे आभा करून, माझं मनात येतंय ते येतंय, असं आपले दुसरे विचार आपल्याला सांगू शकतात. म्हणून विचारांबाबतीत जागरूक राहा. कुठला विचार मला विरोध करतोय माझ्या हिताच्या गोष्टी करायला? एखाद्या माणसाला मी माफ करायची तयारी आहे माझी, माझं मन सांगतंय, हृदय सांगतंय, जाऊ दे काही होत नाही, कर माफ, त्याला काय. असा एखादा आला ना, आपण एखाद्यावर खूप राग धरून येत, आपल्याला सत्य विधान मिळालं की क्षमा करण्यामुळं आपण कुठेही कमी होत नाही, असा जर विचार तुमच्या मनात आला, तुमचा हायर सेल्फ सांगतोय की क्षमा कर, पण आपला दुसरा विचार होतोय कशाला तूच नेहमी क्षमा करायचं, असा येऊ शकतो. त्यासाठी आपला हायर सेल्फ म्हणतो, तू पहिला आभा स्वच्छ कर, मग तुला समजेल काय सत्य आणि काय माया आहे. ह्या पद्धतीने हे आपल्याला काम करतं. बघा, हे खूप जबरदस्त आहे. या आठवड्यात तुमच्या प्रवृत्तीमध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला समजायला लागले माझं सत्य काय आहे आणि असत्य काय, यात फरक तुम्ही करायला लागाल. माया काय, पडदा काय आपल्या डोळ्यावर असलेला. कोणत्याही व्यक्तीला, परिस्थितीला त्याला प्रेम पाठवत राहा. किती छान बाबाजी पुन्हा आठवण करून देतात. आणि तुमच्याकडे पाठवलेल्या प्रेमाची स्पंदन आतमध्ये तुम्ही जे पाठवताय ते फील करा. या आठवड्यामध्ये झोपण्यापूर्वी 2 गोष्टींचा सराव करायचाच करायचा, जे तुम्ही मागे केला होता. नसेल केला, सुरू करा पुन्हा, की ईश्वरासोबत एक होणं, ईश्वराच्या प्रतिमेत त्याच्या गुणांचं आठवणं, हायर सेल्फला थँक्स म्हणणं आणि प्रेम प्रसारित करणं. ठीक आहे. तसा हा खालचा जो हे आहे पॅरेग्राफ, हा तुम्ही पुन्हा सावकाश वाचा. फक्त हे माहिती म्हणून मी त्याच्यावर जास्त भर दिला नाही. ठीक आहे. तर आपण या आठवड्यात काय करणार आहोत हे पुन्हा वाचा. मी प्रश्न विचारणार आहे सगळ्यांना आणि उद्या आपण याच्यावरचं ध्यान सुरू करणार आहोत. आणि त्या कालावधीमध्ये केवळ आपण आभा स्वच्छ करणे, ज्यांना नाव मिळालं नाही त्यांनी नावास पण विचारा, संकेत मागा आणि हे ऍड करायचं. ते म्हणजे माझ्या परिस्थितीला अनुसरून आत्ताच्या माझ्यासाठी काय सत्य तू देशील, हे त्याला विचारायचं. हे तुम्ही आजही झोपण्यापूर्वी एकदा प्रयोग म्हणून करून बघा. तुम्हाला स्वप्न पण पडू शकतं, तुम्हाला दाखवलं जाईल डीप स्वप्नामध्ये. कारण विचार हा केवळ असाच मनातून येतो नाही ना, तुम्हाला स्वप्नात नाही. मला खूप स्वप्न पडली युनिफाईडच्या दरम्यान, म्हणून मी तुम्हाला म्हणलं पेन आणि डायरी घेऊन ठेवा. तुमचा एक एक विचार आतून येणारा हा उच्च स्वच आहे, त्याला दुर्लक्ष नका करू. म्हणजे जो तीव्र विचार आहे तेच आपण इथं शिकणार की कसं ओळखायचं, माझा हायर सेल्फ बोलतोय का दुसरं कोणी बोलतंय. ठीक आहे. जसं लताबाई, स्वर्गीय लता दिदी आणि आशा दिदी यांचा आपण जेव्हा आवाजावरून ओळखतो ना, की हा त्यांचा आवाज आहे, हा यांचा आवाज आहे, हा रफी साहेबांचा आवाज आहे, हे आपण कसं करायचो त्यांच्या आवाजाच्या त्या क्वालिटीवरनं. तसंच आपल्याला ओळखायचं की माझा हायर सेल्फ कधी बोलतोय आणि अनिमंत्रित प्रभाव कधी बोलतोय. हे फरक आता आपण करायला शिकतोय आयुष्याच्या एका नव्या म्हणतो ना आपण, अशा झोन मध्ये आपण चाललोय. एक नवीन वळण आपल्या आयुष्यात आता आलंय, जिथं आपण सगळे अतिशय जागृत अवस्थेमध्ये येणार आहेत युनिफाईड मधून. तर आपला इथं 4था धडा संपतोय. धडा नीट वाचा. मी उद्याची PDF शेअर करते, आरामात पुन्हा वेळ काढून वाचा. आणि ह्याच्यावर मी जे सांगितलंय ना त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर वाटलं की मला ह्याचा असा एक मत माझं वाटतंय, दृष्टिकोन, जरूर शेअर करा. कुणाचंही दृष्टिकोन मत चुकीचं असूच शकत नाही. आपण सगळे ईश्वरी प्रतिमेत आहोत. तुमच्या माध्यमातून ईश्वरच बोलतोय साक्षात. त्यामुळे इथं चूक बरोबरला जागा नाहीये. तर असं समजायचंच नाही आणि वाचायचं, आपल्या दृष्टीने समजून घ्यायचं. तुम्हाला त्याची स्वप्न पडणारी, आतून येणारे आवाज, हे सगळं आपल्याला आता नोट डाऊन करायचंय. हा, तर ह्याच नोटवर मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते. चैत्राली, थँक्यू, तू खूप छान वाचलं आज. आणि आपण सगळेजण, खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. आणि आपण सगळेजण
उद्याच्या सत्रामध्ये ह्याचं ध्यान आपण सामूहिक ध्यान करणार आहोत. सोबतच हे PDF तुमच्याबरोबर शेअर करून ठेवते. तुम्ही पण वाचा हळूहळू आणि सराव सुरू करा आता. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. शुभरात्री सगळ्यांना. थँक्यू.